नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे एक सुपर इझी इन्स्टंट रांगोळी. हो, सुपर इझी यासाठी की ह्याला काही असं ब्रशने बॉर्डर करा किंवा ब्रशने सुकायला वेळ द्या, कलर सुकायला वेळ द्या, याचं काही टेन्शनच नाही. आणि पहा ना, किती वेगवेगळ्या पद्धतीने तिला आपल्याला अरेंज करता येते. अगदी खास 2 पॅच लावले की पूर्ण रांगोळी कंप्लीट वाटते. कॉर्नर टेबल, कॉर्नर विंडो किंवा कॉर्नर पाटाच्या भोवती किंवा अशा काही कॉर्नर कबडच्या भोवती तुम्ही इथे त्याला अरेंज करून ठेवू शकता. आणि अजून एक महत्त्वाचं काय माहिती आहे का, अशा अगदी लाईट वेट रांगोळी तुम्ही व्हर्टिकलीसुद्धा वॉल डेकोरसाठी सुद्धा वापरू शकता बरं का. म्हणून तर मी म्हणाली, विंडोच्या कॉर्नरला सुद्धा तुम्ही वॉल डेकॉर म्हणून अशा रांगोळीचा वापर नक्कीच करू शकता. पहा किती वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करून दाखवले. चला तर मग सुरू करूया. इथे मी A3 पेपरवर प्रिंटआउट घेतली आहे डिझाईनची आणि त्यावर A3 साईजचा OHP शीट स्टिक करून घेतला आहे, जेणेकरून तो मूव्ह होऊ नये. आणि आपला मॅजिकल पेन आपण वापरतो आहे. सर्कलसाठी फ्री हँड न ड्रॉ करता काही असे ऑब्जेक्टच घ्या, जेणेकरून सर्कल अगदी व्यवस्थित येईल. आपल्याला या पेनाचं नाव काय आहे? कॅम्लिन पेंट मार्कर परमनंट मार्कर किंवा कॅम्लिन मेटल बॉडी पेंट मार्कर. जर तुम्ही कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये पेंट मार्कर म्हणून जर मागितलात तर नक्कीच तुम्हाला असे काही पेन मिळतील. फेबर कॅस्टलचे पण पेन अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, असे आमच्या कितीतरी मैत्रिणींनी आम्हाला सांगितलं आहे. तर ते तुम्ही वापरून पाहू शकता नाही का. आता हा पेन कितीला आणला, कुठून आणला, ह्या सगळ्या डिटेल माहिती आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये देत आहोत. तरीही जरी तुम्हाला काही इश्यू असेल, डाऊट्स असेल, आम्हाला व्हॉट्सअप करा, इन्स्टावर DM करू शकता, अगदी डिझाईनसाठी सुद्धा. पहा इथे किती अगदी 5 मिनटात आपली रांगोळी ट्रेस करून झालेली आहे त्या पेनाने. त्यावर मी ऑरेंज कलरचा एक लेअर मारला आहे. आता इथे अजून एक मॅजिकल स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही हा फेविकॉल किंवा मिश्रण हे लावत असाल तेव्हा अगदी थर लावायचं आहे. म्हणजे जर तुम्ही खूप जास्त वाला थर लावलात ना रांगोळीवर, तर जर आपल्याला आपली रांगोळी अगदी लाईटवेट ठेवायची आहे तर आपल्याला 2 लेअर त्या रांगोळीचे मारायचे नाही. अगदी सिंगल लेअरने सुद्धा आपलं काम व्यवस्थित होऊन जातं. त्यामुळे मी इथे माझी रांगोळी हलकी ठेवण्यासाठी एकच लेअर करणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला फेविकॉल अगदी व्यवस्थित थर लावून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी थिक असा लेअर आपल्याला त्यावर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून रांगोळी जी आहे ती अगदी थिक अशी स्टिक होईल. पहा, तुम्ही इथे पाहू शकता की रांगोळी किती थिक स्टिक झालेली आहे. तसंच तुम्हाला दुसऱ्या रंगसंगतीबद्दल करायचं आहे. आता रंगसंगती कोणत्या घ्यायच्यात? तुम्हाला आवडेल ते रंगसंगती घ्या, पण मी इथे स्काय ब्लू अशा फूल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला साजेसं असं पानाचं स्वरूप देण्याचा इथे प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच या पानांना मी लाईट ग्रीनचा वापर करत आहे. आता मजा तर अजून पुढे आहे. मी या पूर्ण रांगोळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट दाखवलेले आहेत, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा ट्विस्ट तुम्हाला किती आवडतो आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आता हा ट्विस्ट काय आहे त्यासाठी तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला लागेलच, पण याचबरोबर ही रांगोळी बनवण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्यासारख्या ज्या अगदी धावपळीच्या धगधगीच्या आणि अगदी डे टू डे बिझी असलेल्या शेड्यूलमध्ये सुद्धा आपल्या घरासाठी रांगोळी काढू इच्छितात, अशासाठी ज्यांना प्रत्येक पूजेला वेगवेगळी नवीन नवीन रांगोळी काढायला आवडते, त्या सगळ्यांसाठी आपण अशा इझी रेडी टू यूज रांगोळी आपण नक्कीच बनवून ठेवू शकतो मैत्रिणींनो. आणि मग त्यासाठी आपल्याला कशाची वाट बघायची? आताच तुम्ही सगळे मटेरियल आणा. सगळं मटेरियल काय लागतं हे सुद्धा काही मैत्रिणींना अजून कळलेलं नाही आहे. आपल्याला लागणार आहे OHP शीट, डिझाईनची प्रिंटआउट. अगत्याचं तुम्ही पेनाने जर बॉर्डर करत असाल तर पेन लागणार. जर तुमच्याकडे पेन अवेलेबल नसेल तरीसुद्धा तुम्ही ही रांगोळी बनवू शकता. अगदी ब्लॅक परमनंट मार्करने
ट्रेस करून घ्यायची आणि त्यानंतर फॅब्रिक ॲक्रिलिक व्हाईट कलरने बॉर्डर रंगवून घ्यायची आणि बस आपली रांगोळी रेडी. त्यामुळे ज्यांनाही रांगोळी आपल्या दारामध्ये बघायला आवडते, पाटासमोर, ताटावर, उंबरठ्यावर, देवाऱ्यापुढे, तुळशीसमोर, पाटाभोवती, कॉर्नर कबडभोवती अशा प्रत्येक ठिकाणी रांगोळी बघायला आवडते ना, त्या मैत्रिणीने आवर्जून अशा काही प्रकाराचा उपयोग करावा. आणि हा उपयोग असा असेल की जो एकदा बनवून आपण ठेवला की तो वारंवार वापरता येणार आहे. पहा, इथे मी अगदी एक फेविकॉलचं लेअर मारून घेतलं आहे. त्यावर आपल्याला पाहिजे ते रांगोळीच्या रंगसंगतीनुसार रांगोळी टाकून घ्यायची. हलक्या हलक्या हाताने पेपर म्हणजे कोणताही झेरॉक्स पेपर किंवा पेपर तुम्ही त्यावर प्रेस करायला म्हणजे थोडंसं दाब देण्यासाठी वापर करा. आणि दाब देऊन झाला किंवा प्रेशर दिलं थोडंसं की तो पेपर काढून झाल्यानंतर तुम्ही ती रांगोळी झटकून घ्या. आता आपण इथे रांगोळी का झटकतो? जेणेकरून न चिटकलेली रांगोळी निघून जाईल. इथे पहा, 2 रंगसंगती मारून झाल्यानंतर काहीशी रांगोळी आपली अशी दिसते. आता ही इतकी सुंदर डिझाईन होती, मला त्याच्या बाहेर ऑरेंज कलरसुद्धा मारायचा होता, पण नंतर माझ्या अशा लक्षात आलं की ऑलमोस्ट खूप रात्र झाली आहे, आपण बेटर आहे की आपण डिझाईन थोडी वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू. आणि म्हणून हा विचार आला की यावर आपण असं काही डॉटेड्स किंवा काही डिझाईन्स ॲड करू शकतो का, म्हणजे इथे रांगोळी चिटकवायची गरज लागणार नाही. पण हळूहळू अजून वेगवेगळ्या आयडिया सुचत गेल्या. तुम्ही ही रांगोळी अशीसुद्धा वापरू शकता. आणि ही रांगोळी अगदीच अजून ट्विस्ट मी जे बोलत होते ते हे आहे, रांगोळी पूर्णपणे सुकून गेल्यानंतर ह्या रांगोळीला मी हाफमध्ये कट करून घेणार आहे. आता हाफमध्ये कट करून झाल्यानंतर याचं काय झालं, 2 वेगवेगळे भाग झाले. तुम्ही असे जॉईन करून वापरू शकता, वेगवेगळेसुद्धा वापरू शकता. पण नंतर माझ्या लक्षात आलं, अरे अच्छा, ह्याच्यात तर अजून एक डिझाईन बनत आहे. त्यामुळे मी विचार केला की ही जी ॲडिशनल सर्कलची जी बॉर्डर आलेली आहे ती सुद्धा आपण आपल्या मैत्रिणींना कट करून दाखवू आणि त्याच्यानंतर जे व्हेरिएशन्स निर्माण होतील रांगोळीमध्ये ते सुद्धा आपण त्यांना दाखवू. पहा ना, ह्यानंतर तर ती रांगोळी अजूनच सुंदर दिसायला लागली. तुम्ही कपाटाच्या कॉर्नरला, पाटाच्या कॉर्नरला अशी रांगोळी वापरू शकता. ही रांगोळी इतकी हलकी फुलकी आहे ना की मागच्या साईडला तुम्ही 2way टेप लावून दरवाजाच्या अगदी बाहेरच्या साईडला तोरण म्हणून सुद्धा वापरू शकता. खोटं बोलत नाही आहे, एकदा ट्राय करून बघा, हे नक्कीच वर्क करेल. पहा, हे लोटस आम्ही आमच्या खूप आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आणि खूप वेळा मी वापरून झालेलं आहे. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पहा, उंबरठ्यावर बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा आपण याचा कसा वापर करू शकतो. अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे अरेंजमेंटमध्ये मी 2 लोटस घेतले आहेत, साईडला ही फ्लावर्स अरेंज केले आहेत. आशा करते की तुम्हाला ही डिझाईन आणि तुम्हाला आमच्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडियाज, वेगवेगळ्या पद्धतीचे रांगोळीच्या डिझाईन्स तुम्हाला आवडत असतील. आणि हो, आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देऊ शकतात. भेटूया येणाऱ्या अप्रतिम आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग बनवत राहा आणि रांगोळी बनवायला विसरू नका, कारण सणवार येत आहेत आणि त्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे बनवलेल्या रांगोळीसह. धन्यवाद.